स्वामी समर्थ. सिंह राशी. सिंह राशी ही एक अशी राशी आहे जिच्यामध्ये संपूर्ण विश्वाची अनुभूती सामावलेली असते. या राशीचे जीवन म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा, ज्यात अश्रूंचे आणि आनंदाचे किनारे एकमेकात मिसळलेले असतात. 2026 सालच्या मे आणि जून महिन्यात अशा काही घटना घडणार आहेत की ज्यामुळे त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. पण या अश्रूंमध्ये दुःख नाही, तर त्या असतील परमसुखाचे, आत्मशांतीचे आणि ब्रह्मविश्वासाचे अश्रू. नंबर 1 आहे ग्रहस्थितीचा महायोग. सिंह राशीच्या आयुष्यातील संक्रमण बिंदू 2026च्या जून महिन्यात एक अद्भुत योग तयार होतोय. गुरु सिंह राशीत प्रवेश करतोय आणि नेपच्यून त्याच राशीत स्थिर होतोय. गुरु म्हणजे ज्ञानविस्तार आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी. नेपच्यून म्हणजे स्वप्न, भ्रम, आदर्श आणि आत्मिक तेज. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र सिंह राशीत येतात तेव्हा काहीतरी विलक्षण घडतं. या ग्रहस्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात असे प्रसंग येतात की जिथे ते अनेक जुन्या गोष्टींचा निरोप घेतील. त्यांनी जे दुःख, धोके, गुपित वेदना सोसल्या आहेत त्यांचा आता एक नवं रूप समोर घेऊन येतील. या वेदनांमधून एक नवा अर्थ, एक नवी ऊर्जा, अनेक दिव्य प्रकाश त्यांच्या आत्म्यास जागृत होईल. आता नंबर 2 आहे ब्रह्मदेवाची योजना. सिंह राशी हे ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे अंतिम पात्र असतात. ते स्वतःहून काही मागत नाहीत, पण ब्रह्मांड त्यांच्या शुद्धतेमुळे त्यांना गोड योग देत असते. 20 तारखेनंतर सिंह राशीच्या जीवनात काही असे गुणप्रचिती होईल जिथे त्यांना असं वाटेल की हे सगळं आधीच ठरलेलं होतं. भूतकाळात ज्या गोष्टी त्यांनी गमावल्या, त्या नात्यातील तुटलेले धागे, अपूर्ण स्वप्न, आर्थिक नुकसान आणि आपलेपणाचा विसरलेला स्पर्श, हे सर्व आता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने परत येतील. पण यावेळी ते अधिक परिपूर्ण आणि सशक्त स्वरूपात परततील. त्यांना केवळ भूतकाळ परत मिळणार नाही, तर नवीन भविष्यकाळ घडवण्याची संधी मिळेल. आता नंबर 3 आहे ज्योतिषशास्त्रातील योग आणि अश्रूंच्या माध्यमातून परिवर्तन. 10 तारखेच्या सुमारास चंद्र सिंह राशीत येतो आणि चंद्र गुरु नेपच्यूनचा त्रिवेणी संगम तयार होतो. यामुळे सिंह राशीच्या लोकांची अंतर्मनातील गुरु ऊर्जा जागृत होते. त्यांच्या स्वप्नामध्ये अत्यंत स्पष्टता येते. दिवसात ते जे काही विचार करतात त्याचे संकेत रात्रीच्या स्वप्नातून मिळतात. या कालखंडात सिंह राशीचे लोक खूप भावनिक होतात. कधी कधी त्यांना असे वाटते की ही सर्व कुठल्या तरी अदृश्य शक्तीकडून चालवले जात आहे. त्यांना अचानक एखादी व्यक्ती फोन करेल जी त्यांचे आयुष्य बदलून टाकेल, किंवा जुनी अपूर्ण गोष्ट परत समोर येईल आणि त्या प्रसंगात अश्रू ओघळतील. पण हे अश्रू दुःखाचे नसतील, तर ते असतील मुक्ततेचे, शांतीचे आणि ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याचे. नंबर 4 आहे सिंह राशीच्या अंतःकरणातील गूढ उलगडणार. सिंह राशीच्या लोकांचे अंतःकरण हे सागरासारखे असते, खोल, शांत, गूढ. पण आत्तापर्यंत त्यांनी त्यांच्या भावनांना दाबून ठेवलेलं असतं. त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या, तेही न बोलता. आता मात्र 20 तारखेनंतर त्यांची भावना एक एक करून बाहेर येणार आहे. ते जणू एक आत्ममुक्तीचा प्रवास करणार आहेत. कोणीतरी त्यांना समजून घेईल, त्यांच्या वेदना ऐकून घेईल आणि त्यांना असं वाटेल की हो, मीही प्रेम करायला पात्र आहे. त्याची रचना काहीतरी सृजनशील घडवेल. एखादं पुस्तक, कविता, संगीत किंवा अज्ञात मी कार्य ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखतील. नंबर 5 आहे अश्रूंचा अर्थ आणि स्वप्नपूर्तीचा क्षण. सिंह राशीने आयुष्यात अनेक स्वप्न पाहिले होती. त्यापैकी काही अपूर्ण राहिले, काहींचं हास्य गेलं आणि काहींना न्याय मिळाला नाही. पण 20 तारखेपासून असा काळ येईल की हे स्वप्न एकामागोमाग एक पूर्ण होऊ लागतील. त्यापैकी काही अपूर्ण राहिले, काहींचं हास्य गेलं आणि काहींना न्याय मिळाला नाही. पण 20 तारखेपासून असा काळ येईल की हे स्वप्न एकामागोमाग एक पूर्ण होऊ लागतील आणि त्यांना समजेल की हे सर्व ब्रह्मांडाचे नियोजन होतं. जेव्हा ते पहिलं स्वप्न पूर्ण होतं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूने भरवतील आणि हा क्षण केवळ त्यांच्यासाठी असेल जे ते ज्या वेळेस स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता, त्यांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाने स्वतः त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, हे त्यांना जाणवेल. आणि त्या जाणीवेमुळे त्यांच्या आत्म्यातून आनंदाचे अश्रू येतील. हे कधीच थांबणार नाहीत. आता अंतिम रूपांतर, उपाय आणि ब्रह्मतत्वाची एकरूपता. या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे पूर्ण आत्मबोध. 20 तारखेनंतर सिंह राशीच्या लोकांना आपलीच नवीन सापडलेली ती ओळख असेल आणि अधिक प्रकाशमय, अधिक शुद्ध आणि दिव्य. आता त्यांच्या जीवनातील अनेक गुपित उघडतील, ज्याचा अर्थ त्यांना वर्षानुवर्ष शोधत होते हे होईल, शांतपणे पण खोलवर. आता काही आध्यात्मिक उपाय आहेत. ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र दररोज 108 वेळा उच्चारावा. एका शांत दिवशी एकटे बसून जुने पत्र, जुनी स्वप्न आणि आठवणींना सामोरे जावे लागेल.
त्या क्षणामध्ये डोळ्यात येणारे अश्रू तुमच्या आत्म्याचे शुद्धीकरण करतील. चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात पाय भिजवून बसावं. त्याच वेळी केलेली प्रार्थना ब्रह्मदेवाकडे थेट पोहोचते. अमावस्येच्या रात्री सफेद कपड्यात शांत मनाने तुमच्या आयुष्याच्या दिशेचा पूर्ण विचार करावा. आता काही विशेष तारखा आहेत. 25 मेला भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. 5 जूनला आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे आणि 10 जूनला अंतिम निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे. आता अंतिम संदेश ब्रह्मतत्वाशी एकरूपता. हे लक्षात ठेवा की सिंह राशीचा जन्म दुःख घेण्यासाठी नाही तर त्यातून उद्धार होण्यासाठी आहे. तुमचा प्रत्येक अश्रुभ्रम म्हणतात एक संदेश पाठवतो आणि आता त्या संदेशाचे उत्तर मिळणार आहे. 20 तारखेपासून ते उत्तर तुमच्या आयुष्यात उतरू लागेल. तुम्हाला जे वाटतं की हरवलं आहे ते परत मिळेल. आधी चांगल्या स्वरूपात तुम्ही जिथे थांबलात तिथून पुढे जाण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः मार्ग दाखवतील. हे केवळ भविष्यवाणी नाही, ही आहे तुमच्या आत्म्याची पुनर्जन्माची तयारी. आपण त्यासाठी तयार आहात का? कारण आता अश्रू थांबणार नाहीत. आनंदाचे, मुक्ततेचे आणि आत्मप्रकाशाचे अश्रू. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.